पक्षी, नद्या, पर्वत सर्व काही उत्तम आहे असे पाहिल्यावर शेवटी परमेश्वराने स्वतःच्या हाताने आपल्याच प्रतिरूपाचा मानव निर्माण केला. त्यामध्ये आपला अप्रतिम श्वास फुंकला. एवढंच नाही तर आपण निर्माण केलेल्या साऱ्या विश्वाचा अधिकार मानवाच्या स्वाधीन केला. संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्याला आशीर्वाद दिला. परंतु मानवाने परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध जाऊन पाप करून परमेश्वराशी प्रेमाचा संबंध तोडला. देवापासून तो दूर गेला आणि तो दुरावतच राहिला. मानवात परिवर्तन घडवून त्याला पुन्हा एकदा आपल्या मायेच्या कुशीत आणण्यासाठी परमेश्वराने वेगवेगळी संदेष्टी आणि प्रवक्ते पाठवली. परंतु कठीण व कृतज्ञ हृदयाच्या मानवाचे परिवर्तन होणे तर दूरच, त्याने तर परमेश्वराच्या पवित्र माणसांचे हाल हाल करून त्याला ठेचून ठेचून त्यांचा क्रूरपणे छळ केला. तरी सुद्धा तो देवच मानवावरील आपल्या अपार प्रेमापोटी मानवाचे तारण करण्यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला ह्या धर्तीवर पाठविण्याचा निर्णय परमेश्वराने घेतला. आणि ही पवित्र योजना पूर्णत्वास नेण्यासाठी गालिलातील नाझरेत गावातील एका भक्तिमान व निष्कलंक कुमारिका मरिया हिची त्यांनी निवड केली आणि गॅब्रिएल देवदूताला त्यांनी मरियेकडे पाठविले. देवदूत मरियेकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबरच. हा बोलण्याने मरियेच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझवर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणते. मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. लग्न आधीच गर्भवती असल्याचे पाहून योसेफ अस्वस्थ होतो. परंतु मरियेची अब्रू चव्हाट्यावर न आणता तिला अगदी गुपचूपपणे सोडण्याचा विचार तो करू लागतो. ह्या विचारामध्ये मग्न असतानाच देवदूताने त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिले. योसेफा, योसेफा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. झोपेतून उठल्यावर योसेफाने प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणेच केले. त्याने आपल्या पत्नीचा म्हणजेच मरियेचा स्वीकार केला. त्या दिवसामध्ये कैसर ऑगस्ट
ह्याने सर्व जगाची नावानिशी निघण्याचे फरमान सोडले. म्हणून योसेफ मरियेला घेऊन नाझरेतहून बेथलेहमास निघाला. वाट अत्यंत डोंगराळ व आडवळणाची होती. थकलेले भागलेले असतानाच चालता चालताच वाटेमध्येच मरियेची प्रसूतीची वेळ अगदी समीप येऊन ठेवली. तिला प्रसूती वेदना असह्य होऊ लागल्या. म्हणून योसेफ तिच्यासाठी आसरा शोधू लागला. परंतु त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. आम्हाला रात्रीचा कुठे आसरा मिळावा म्हणून मी किती दरे ठोठावली, कित्येकांची गयावया केली, हाता पाया पडलो, परंतु कुणाच्याही हृदयाला बाजार फुटला नाही. धर्मशाळेत आमच्यासाठी जागा नाही हो. माझी पत्नी वेदनेने विहोळत आहे हो. तिला यातना असह्य होत आहेत हो. कुणीतरी एका रात्री पुरता मला आसरा द्याल का हो? मला कुणीतरी आसरा द्याल का हो? कृपया मला कोणीतरी आसरा द्या हो, आसरा द्या हो. आणि शेवटी साक्षात परमेश्वराच्या पुत्राने, मानवाच्या तारणकर्त्याने, संपूर्ण विश्वाच्या निर्मात्याने गावाच्या वेशीबाहेर एका गव्हाणीमध्ये जन्म घेतला. संपूर्ण धरती स्वर्गीय आनंदाने नाचू लागली. तारे चमकू लागली. सारे विश्व तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले. देवदूते हर्षाने न्हाऊन निघाली. सगळ्या ठिकाणी आनंदी आनंद, आनंदोत्सवाचे जल्लोषाचे सूर उमटले. आणि सर्व ठिकाणी परमेश्वराचा जय जयकार सुरू झाला. आणि अखेर देवाचे स्वप्न पूर्ण झाले. बाळ येशू ह्या धरतीवर अवतरला. दुश्मन अपना पहले उसको माफ करो. ठोकर मारो, सूट बूट को पहले
wish you a Merry Christmas from the bottom of our hearts. We wanna wish you a Merry Christmas. We wanna wish you a Merry Christmas. We wanna wish you a Merry Christmas from the bottom of our hearts. Oh, the fields we go, laughing all the way. There's none of them sing, making spirits bright. What fun it is to ride and sing songs tonight. Hey, jingle bell, jingle bell, jingle all the way. We ride in a one-open sleigh. Hey, jingle bell, jingle bell, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-open sleigh. Jingle bell, jingle bell, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Merry Christmas and Happy New Year. मुलांनी इथेच थांबायचं एक फोटो घ्यायचा आहे सर्व मला निघेल नाही